जर तुम्हाला मेकअप शिकायचा असेल आणि हजारो लाखो रुपये जर तुम्हाला खर्च करायचे नसतील तर आजच मला फॉलो करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर मी घेऊन येत आहे अशी सिरीज ज्यामध्ये तुम्हाला हेअर, ब्युटी, मेकअप रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मेकअप करण्याआधी आपल्याला आपला स्किन टाइप ओळखणं खूप गरजेचं आहे आणि तो कसा ओळखायचा चला सांगते। तर सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे फेस वॉश। नॉर्मल पाण्याने तुम्हाला फेस वॉश करायचा आहे। फेस वॉश केल्यानंतर अर्धा तास तुम्ही थांबायचं आहे, कुठलाही प्रोडक्ट स्किनला लावायचं नाहीये। आणि अर्ध्या तासानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर ऑइल जमा होत असेल किंवा तुम्हाला शायनी तुमची स्किन दिसत असेल याचा अर्थ तुमची स्किन आहे ऑइली। जर तुमच्या टी झोनवर म्हणजेच नाकावर आणि कपाळावर जर तुम्हाला शाईन दिसत असेल किंवा ऑइली असं वाटत असेल याचा अर्थ तुमची स्किन आहे कॉम्बिनेशन। जर तुम्हाला ऑइलीनेस जाणवत नाहीये किंवा एकदम ड्रायनेस जाणवत नाहीये याचा अर्थ तुमची स्किन नॉर्मल आहे, हेल्दी आहे। आणि जर तुम्हाला रखरखीतपणा जाणवत असेल, ड्रायनेस जाणवत असेल याचा अर्थ तुमची स्किन ड्राय आहे। तर पाचवा जो प्रकार स्किन मध्ये येतो तो म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन। ऍक्च्युअली सेन्सिटिव्ह स्किन हा प्रकार नसून ती एक प्रकारची कंडिशन आहे। सेन्सिटिव्ह स्किन जी आहे ती ऑइली मध्ये पण असू शकते, ड्राय मध्ये पण असू शकते किंवा कॉम्बिनेशन मध्ये पण असू शकते। त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन ज्याची आहे त्यांना सुद्धा त्यानुसारच प्रोडक्ट वापरावे लागतात। तर तुमचं स्किन टाइप कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर तुमच्या स्किन टाइप नुसार प्रिपरेशन मेकअप साठी कसं करायचं हे मी पार्ट 2 मध्ये घेऊन येणार आहे। त्यामुळे फॉलो फॉर मोर। बाय बाय।